गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण युनिट नंबर 3 मधील 3.3 हा नवीन पॉईंटचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये चलनवाढ या संकल्पनेचा आज आपण अभ्यास करणार आहोत. मागील 3.2 मध्ये आपण पैशाचे मूल्य म्हणजे काय, पैशाच्या मूल्याचे सिद्धांत किंवा दृष्टिकोन याविषयी चर्चा केली. आज आपण चलनवाढ म्हणजे काय, किंमत पातळीमध्ये किंवा किमतीमध्ये कशा प्रकारे बदल होतात किंवा वाढ होते, त्याची प्रमुख कारणे कोणती याविषयी चर्चा करणार आहोत. अर्थव्यवस्थेमध्ये किंमत पातळीत सातत्याने बदल होत असतात आणि त्याचे अर्थव्यवस्थेवर अनेक प्रकारचे अनिष्ट परिणाम होत असतात. अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रावर या चलनवाढीचे किंवा किंमतवाढीचे वाईट परिणाम झालेले आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळे चलनवाढीची संकल्पना किंवा किंमतवाढीची संकल्पना महत्त्वपूर्ण ठरत असते. अर्थव्यवस्थेमध्ये पैसा हा जो घटक आहे तो किंमत पातळी मोजण्याचे एक साधन म्हणून वापरला जात असतो आणि अशा या पैशाचे मूल्य हे नेहमी सातत्याने बदलत असते आणि त्याचा परिणाम वस्तूंच्या किमतीवर होत असल्याचे आपल्याला दिसून येतो. वस्तूंच्या किमती या सातत्याने बदलत असतात आणि त्याचा परिणाम एकूणच अर्थव्यवस्थेवर होत असल्याचे आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे देशामध्ये ज्यावेळी किंमत वाढ घडून येत असते त्याचा सर्वसामान्य उपभोक्ता वर्ग, त्याचबरोबर सर्वसामान्य गरीब वर्ग इत्यादी सर्व घटकावर याचा विपरीत परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे या चलनवाढीचा अभ्यास करणे अर्थशास्त्रामध्ये महत्त्वपूर्ण ठरत असते. स्थूल अर्थशास्त्रामध्ये या चलनवाढीचा किंवा किंमतवाढीचा अभ्यास प्रामुख्याने सखोल पद्धतीने केलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये आपण चलनवाढ म्हणजे काय याविषयी आपण चर्चा करत आहोत. अनेक विचारवंतांनी अर्थतज्ज्ञांनी चलनवाढीच्या विविध प्रकारच्या व्याख्या केलेल्या आहेत. अर्थव्यवस्थेमध्ये विविध वस्तू व सेवांच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ घडून येण्याची जी प्रवृत्ती असते तिला चलनवाढ असं म्हटलं जात असतं आणि अशा प्रकारे अर्थव्यवस्थेत चलनवाढीची ही व्याख्या केलेली आपल्याला दिसून येते. चलनवाढीला स्फीती, मुद्रास्फीती, भाववाढ, चलनविस्तार, चलनातिरेक, चलनवृद्धी, चलनविस्फोट अशा अनेक नावांनी किंवा अनेक शब्दांनी ही संकल्पना व्यक्त केली जात असते. इंग्लिशमध्ये त्याला इन्फ्लेशन असं म्हटलं जातं आणि या चलनवाढीचा विविध अनेक अनिष्ट परिणाम अर्थव्यवस्थेवर झालेले आपल्याला दिसून येतात. चलनवाढ म्हणजे वाढती महागाई किंवा वस्तूंच्या किमती ह्या सातत्यपूर्ण वाढत जाणे त्यालाच चलनवाढ असे म्हणतात. चलनवाढीच्या काळामध्ये वस्तूंच्या पुरवठ्याच्या तुलनेत मागणी अधिक झाल्यामुळे वस्तूच्या किमती वाढत असतात आणि त्यामुळे ही चलनवाढीची समस्या अर्थव्यवस्थेमध्ये सातत्याने दिसून आलेली आपल्याला दिसून येते. चलनवाढीलाच भाववाढ, भावफुगवटा, चलनफुगवटा अशा नावांनीही ओळखले जात असते. या चलनवाढीचे जसं आपण थोड्या वेळापूर्वी चर्चा केली की अर्थव्यवस्थेवर अनिष्ट परिणाम होत असतात. अर्थव्यवस्थेतील विविध घटकावर अनिष्ट परिणाम होत असतात आणि म्हणून सरकारला या चलनवाढी साठी धोरणात्मक उपाययोजना राबवाव्या लागत असतात. विविध अर्थतज्ज्ञांनी ज्या चलनवाढीच्या व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्यांच्यावरून आपण चलनवाढीची ही संकल्पना अधिक सविस्तरपणे अभ्यासू शकतो. यामध्ये प्राध्यापक क्राउथर यांनी जी व्याख्या केलेली आहे, क्राउथर यांच्या मते ज्या परिस्थितीत पैशाचे मूल्य कमी होत असते म्हणजेच किमती वाढत असतात अशा परिस्थितीला चलनवाढ असं म्हटले आपल्याला दिसून येते. म्हणजेच पैशाचे मूल्य कमी होऊन किंमत पातळी वाढते अशी जी अवस्था असते ती अवस्था म्हणजे चलनवाढ होय. अशा प्रकारची क्राउथर यांनी चलनवाढीची व्याख्या केलेली आहे.
चलनवाढीच्या काळामध्ये पैशाचे मूल्य हे कमी झालेले असते आणि वस्तूंच्या किमतीही वाढलेल्या असतात. म्हणजे कमी मूल्यामुळे पैशाचे महत्त्व वाढलेले आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर किंमत वाढल्यामुळे पैशाची मागणी मोठ्या प्रमाणात समाजाकडून केली आपल्याला दिसून येते. त्यानंतर प्राध्यापक कोलबर्न यांनी सुद्धा चलनवाढीची व्याख्या केलेली आहे. अत्याधिक मुद्रा अत्यंत कमी वस्तूंचा पाठलाग करतात अशी स्थिती म्हणजे चलनवाढ होय. म्हणजे पैशाची संख्या जास्त निर्माण झाल्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये चलनवाढ घडून येत असते आणि त्याचबरोबर वस्तूंचा पुरवठा हा मर्यादित झालेला असतो किंवा कमी झालेला असतो आणि त्यामुळे वस्तूंच्या किमतीही वाढलेल्या असतात. हॉटरे या आर्थिक विचारवंतांनी सुद्धा चलनवाढीची व्याख्या केलेली आहे. हॉटरे यांच्या मते चलनाचा अतिरिक्त पुरवठा म्हणजे चलनवाढ होय. चलनाचा अतिरिक्त पुरवठा झाल्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूंची किमती वाढून चलनवाढ घडून येत असते. म्हणजेच पैशाची संख्या किंवा पैशाचा पुरवठा जास्त झाल्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये चलनवाढ घडून येते, अशा प्रकारचं मत हॉटरे यांनी मांडलेलं आपल्याला दिसून येते. प्राध्यापक पिगू यांनी चलनवाढीची एक वेगळी व्याख्या या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते. प्राध्यापक पिगू यांच्या मते उत्पन्न प्राप्तीच्या क्रियेमधील वाढीपेक्षा मौद्रिक उत्पन्नातील वाढ जास्त प्रमाणात होते त्यावेळी चलनवाढ अस्तित्वात येत असते. म्हणजे उत्पन्न प्राप्तीच्या प्रक्रियेमधील जी वाढ होत असते उत्पन्न प्राप्तीच्या प्रक्रियेत, त्यापेक्षा मौद्रिक उत्पन्नातील वाढ ज्यावेळी जास्त होते त्यावेळी अर्थव्यवस्थेमध्ये किंमत वाढ किंवा भाववाढ घडून येत असते. अशा प्रकारे प्राध्यापक पिगू यांनी सुद्धा ही व्याख्या केलेली आहे. त्याचबरोबर गेगरी यांनी सुद्धा व्याख्या केलेली आहे. क्रयशक्तीच्या परिमाणातील असामान्य वृद्धी म्हणजे स्फीती होय. अशा प्रकारची वेगळी व्याख्या गेगरी या विचारवंताने केलेली आहे. प्राध्यापक केम्रर यांच्या मते देशात चालणाऱ्या व्यापाराच्या भौतिक परिमाणापेक्षा मुद्रेचे परिमाण जास्त असणे म्हणजे स्फीती किंवा चलनवाढ होय. केम्रर यांच्या मते आर्थिक व्यवहारामध्ये वस्तूंच्या पुरवठ्यापेक्षा मुद्रेचे परिणाम म्हणजे चलनाचे परिणाम जास्त झाल्याने जी किंमत वाढीची स्थिती निर्माण होते त्याला भाववाढ किंवा स्फीती असं म्हटलं जात असतं. प्राध्यापक सॅम्युएल्सन यांनी जी व्याख्या केलेली आहे त्यामध्ये किंमत आणि उत्पादन खर्च यांची सामान्य पातळी जेव्हा वाढते तेव्हा स्फीती निर्माण होते, अशा प्रकारची व्याख्या प्राध्यापक सॅम्युएल्सन यांनी केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर मिल्टन फ्रीडमन, प्राध्यापक केन्स, प्राध्यापक गॉर्डन ॲक्ले अशा विविध विचारवंतांनी चलनवाढीच्या व्याख्या केलेल्या आपल्याला दिसून येतात. थोडक्यात चलनवाढी म्हणजे वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत जाण्याची जी स्थिती निर्माण होत असते तिला चलनवाढ असं म्हटलं जातं. चलनवाढीच्या काळामध्ये विविध वस्तू आणि सेवांची समाजाकडून असणारी एकूण मागणी ही पुरवठ्याच्या तुलनेत जास्त असते. म्हणजेच मागणीचे पुरवठ्यावर आधिक्य प्रस्थापित होऊन असंतुलनाची अवस्था निर्माण होते आणि वस्तूंच्या किमती ह्या उच्च पातळीवर गेलेल्या आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे या चलनवाढीची संकल्पना आपण या ठिकाणी पाहिली. चलनवाढीचे काही जे प्रकार आहेत ते आपण पाहणार आहोत. यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे रांगती चलनवाढ किंवा भाववाढ. देशामध्ये वस्तू व सेवांच्या किमतीमध्ये जेव्हा हळूहळू कमी दराने वाढ होत असते तेव्हा अशा प्रकारच्या चलनवाढीला रांगती चलनवाढ किंवा भाववाढ असे म्हणतात. हा सर्वसामान्य चलनवाढीचा प्रकार असलेला आपल्याला दिसून येतो आणि तो एका अर्थाने अर्थव्यवस्थेला पोषक असतो. कारण काही अर्थशास्त्रज्ञांच्या मते ही स्थिती कायम राहिल्यास कालांतराने देशात विशाल भाववाढीला तोंड द्यावे लागेल असेही काही अर्थशास्त्रज्ञांनी सुचवलेले आहे. परंतु ही भाववाढ विकासाला पोषक असलेले आपल्याला दिसून येते. या भाववाढीचा वेग किंवा चलनवाढीचा वेग हा 5 ते 10% असलेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे हा जो पहिला प्रकार आहे रांगती चलनवाढ किंवा भाववाढ त्याबद्दल आपण चर्चा केली. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे चलनवाढीचा तो म्हणजे चालती भाववाढ. रांगती चलनवाढीच्या तुलनेत
चालत्या चलनवाढीचा वेग हा जास्त असतो. रांगत्या चलनवाढीमध्ये किंवा भाववाढीमध्ये सातत्याने वस्तूंच्या किमती वाढू लागल्यास आणि किंमत वाढीचा वेग जो आहे तो जास्त झाल्यास चालती चलनवाढ निर्माण झाली आपल्याला दिसून येते. चालत्या भाववाढीमध्ये वस्तू व सेवांच्या किमती या रांगत्या भाववाढीच्या तुलनेत अधिक वेगाने वाढू लागतात आणि या चलनवाढीमध्ये किंमत वाढीचा जो वेग आहे तो 30 ते 40% पर्यंत असलेला आपल्याला दिसून येतो. आणि यातूनच पुढील जी भाववाढ आहे तिला निमंत्रण मिळते, म्हणजे तिची प्रक्रिया सुरू होते, ती म्हणजे धावती चलनवाढ होय. धावती चलनवाढ ही चालती चलनवाढ रोखण्यास अपयश आल्यानंतर निर्माण होत असते. जेव्हा वस्तूंच्या किमती वेगाने वाढतात असतात त्याला धावती भाववाढ किंवा चलनवाढ असे म्हणतात. या भाववाढीच्या काळात कायम उत्पन्न असणारा वर्ग, मजूर वर्ग, दारिद्र्यरेषेखालील लोक, शेतकरी वर्ग या लोकांचे प्रचंड हाल होतात. धावत्या भाववाढीच्या काळात वस्तूंच्या किमती या 50 ते 100% पर्यंत वाढलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे या चलनवाढीचा वेग 50 ते 100% इतका असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतरची जी चलनवाढ आहे ती म्हणजे हायपर इन्फ्लेशन किंवा तिला विशाल भाववाढ असं म्हटलं जातं. आणि या चलनवाढीमध्ये प्रामुख्याने वस्तू आणि सेवांच्या किमती ह्या अत्यंत वेगाने वाढलेल्या आपल्याला दिसून येतात. किंवा जेव्हा वस्तूंच्या आणि सेवांच्या किमती या अतिउच्च पातळीवर असलेल्या असतात तेव्हा त्याला विशाल किंवा शीघ्र भाववाढ असंही म्हटलं जात असतं. आणि यामध्ये प्रामुख्याने वस्तूंच्या किमती दररोज किंवा दर तासाला ह्या वेगाने वाढत असतात. असा अनेक जगामध्ये अशा प्रकारची भाववाढ झालेली आपल्याला दिसून येते. पहिल्या महायुद्धामध्ये जर्मनीमध्ये अशा प्रकारची विशाल भाववाढ झालेली आपल्याला दिसून येते. आणि ही चलनवाढ अर्थव्यवस्थेला पूर्णपणे कोलॅप्स करते, म्हणजे पूर्णपणे उद्ध्वस्त करत असते. अर्थव्यवस्था या चलनवाढीमुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आपल्याला दिसून येते आणि त्याचे दूरगामी परिणाम समाजावर, देशावर आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेवर झालेले आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे हे भाववाढीचे काही प्रमुख जे प्रकार आहेत ते आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. याचबरोबर काही इतरही प्रकार आहेत. त्यामध्ये कागदी चलनवाढ, जी बाजारातील चलन वाढल्यामुळे किंवा सरकारकडून प्रचंड प्रमाणात चलन निर्मिती केल्यामुळे जी चलनवाढ होते तिला कागदी चलनवाढ असं म्हटलं जात असतं. दुसरी जी चलनवाढ आहे ती म्हणजे पतनिर्मित चलनवाढ. जेव्हा सरकारी व खाजगी बँकांच्याकडून प्रचंड प्रमाणात कर्ज वाटप केलं जातं किंवा कर्ज दिलं जातं आणि त्या कर्जातून जो पतपैसा निर्माण होतो आणि त्यामुळे जी भाववाढ होते तिला पतनिर्मित भाववाढ असं म्हटलं जातं. त्यानंतर तुटप्रेरित चलनवाढ. सरकारच्या खर्चात वाढ झाल्यामुळे सरकारकडून जो तुटीचा अर्थभरणा केला जातो आणि त्यामुळे जी चलनवाढ निर्माण होते तिला तुटप्रेरित चलनवाढ असं म्हटलं जात असतं. त्याचबरोबर खर्चनिर्मित चलनवाढ ही सरकारी खर्चामुळे निर्माण होत असते. त्याचबरोबर वस्तू व सेवांचा उत्पादन खर्च वाढल्यामुळे जी भाववाढ होते तिला खर्च निर्मित चलनवाढ असंही म्हणतात. त्याचबरोबर वेतननिर्मित चलनवाढ. कामगारांच्या वेतनात वाढ केल्यामुळे जी चलनवाढ घडून येते तिला वेतननिर्मित चलनवाढ असं म्हटलं जातं. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे मागणीनिर्मित चलनवाढ. वस्तू व सेवांची मागणी प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे जी चलनवाढ होते किंवा किंमत वाढ होते तिला मागणीनिर्मित चलनवाढ असं म्हटलं जातं. त्याचबरोबर वस्तू चलनवाढ. अशा प्रकारे या चलनवाढीचे अनेक विविध प्रकार या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. त्यानंतर जो महत्त्वपूर्ण घटक आहे तो म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये अशा प्रकारची चलनवाढ झाल्यामुळे जे अर्थव्यवस्थेत दुष्परिणाम होतात आणि ते दुष्परिणाम टाळण्यासाठी सरकारकडून ज्या उपाययोजना केल्या जातात, करावे लागतात सरकारला, त्याचाही अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो. परंतु त्या अगोदर अशी चलनवाढ का घडत असते किंवा
त्या चलनवाढीची नेमकी कारणे कोणती याविषयी आपण या पॉईंटमध्ये चर्चा करणार आहोत. चलनवाढीची जी विविध कारणे सांगितली जातात, त्यामध्ये एकूण आपण आज 16 ते 17 कारणे जी आहेत त्याविषयी चर्चा करणार आहोत. त्यामध्ये जे पहिलं कारण आहे चलनवाढीचं ते म्हणजे कागदी चलनाचा पुरवठा. यामध्ये कागदी चलनाचा पुरवठा वाढल्यामुळे जी चलनवाढ निर्माण होत असते. सरकारकडून ज्यावेळी प्रचंड प्रमाणात नवीन चलनाची निर्मिती केली जात असते आणि या नवीन चलनाच्या निर्मितीमुळे अर्थव्यवस्थेमध्ये बाजारातील पैशाचा पुरवठा वाढतो आणि त्यामुळे पैशाच्या पुरवठ्यात वाढ झाल्याने समाजाच्या एकूण उत्पन्नामध्ये वाढ होत असते आणि परिणामी समाजाची खरेदी शक्ती वाढून वस्तू व सेवांची समाजाकडून किंवा उपभोक्त्याकडून मागणी वाढते, परिणामी भाववाढ घडून येत असते. अशा प्रकारे पैशाच्या पुरवठ्यात वाढ झाल्यामुळे जी चलनवाढ घडते ती त्याला कागदी चलनवाढ असं म्हणतात आणि कागदी चलनाचा पुरवठा वाढल्यामुळे अशा प्रकारची चलनवाढ घडून येते. असे एक पहिलं जे कारण आहे ते म्हणजे कागदी चलनाचा पुरवठा वाढल्यामुळे किंवा सरकारकडून चलन निर्मिती प्रचंड प्रमाणात केल्यामुळे ही वाढ घडून आलेली आपल्याला दिसून येते. दुसरं जे कारण आहे ते म्हणजे वाढता पतपुरवठा. आधुनिक काळामध्ये विधिग्राह्य पैशाबरोबरच पतपैशाचे महत्त्वही सुद्धा वाढलेले आपल्याला दिसून येते. लोकांकडून पतपैशाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. तेजीच्या काळामध्ये व्यापारी, उद्योगपती, व्यावसायिक यांच्याकडून प्रचंड प्रमाणात कर्जाची मागणी वाढत असते आणि या कर्जाचा पुरवठा करायचं कार्य व्यापारी बँका करत असतात. व्यापारी बँकांच्याकडून प्रचंड प्रमाणात कर्ज वाटप केल्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये एकूण पैशाचा पुरवठा वाढत असतो, परिणामी पतपैसाही वाढत असतो. पतपैशाची निर्मिती ही कर्ज व्यवहारातून होत असते. कर्जाचे व्यवहार वाढले की पतपैशाच्या प्रमाणात वाढ होते आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेतील एकूण पैशाचा पुरवठा वाढून भाववाढ घडून येत असते. अशा प्रकारे वाढता पतपुरवठा सुद्धा चलनवाढीला हातभार लावत असतो किंवा हे एक प्रमुख कारण असले आपल्याला दिसून येते. त्यानंतर तिसरं जे कारण आहे ते म्हणजे तुटीचा अर्थभरणा. आधुनिक काळामध्ये सरकारी खर्चामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आपल्याला दिसून येते. सरकारच्या कार्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाल्यामुळे सरकारकडून आणि अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी प्रचंड प्रमाणात खर्च केला जात असतो. त्याचबरोबर सरकारच्या उत्पन्नापेक्षा सरकारचा खर्च वाढलेला आपल्याला दिसून येतो. असा असाधारण किंवा असामान्य खर्च भागवण्यासाठी सरकारकडून प्रचंड प्रमाणात चलन निर्मिती केली जात असते आणि त्यासाठी तुटीचा अर्थभरणा या संकल्पनेचा वापर केला जात असतो. तुटीच्या अर्थभरणाच्या संकल्पनेमध्ये या धोरणामध्ये सरकार तुटीच्या अर्थभरणाच्या धोरणांतर्गत नवीन चलनाची निर्मिती करत असते आणि या चलन निर्मितीमुळे समाजाच्या हातामधील किंवा समाजाच्या उत्पन्नामध्ये वाढ होत असते. कारण नवीन पैशाची निर्मिती केल्यामुळे पैशाच्या एकूण पुरवठ्यात वाढ होऊन समाजाच्या उत्पन्नामध्ये वाढ होत असते. लोकांच्या हातातील पैसा जो आहे तो वाढत असतो आणि त्यामुळे समाजाकडून वस्तू व सेवांची मागणी वाढते. परिणामी मागणी जास्त राहून वस्तूंच्या किमती ह्या वाढत असतात आणि त्यामुळे किंमत पातळीत वाढ होत असते. अशा प्रकारे तुटीचा अर्थभरणा यामुळे सुद्धा चलनवाढ घडून येत असते. त्याबरोबर चौथं जे कारण आहे ते म्हणजे वाढता संरक्षण खर्च. आधुनिक काळामध्ये देशाचे संरक्षण करण्यासाठी सरकारला प्रचंड प्रमाणात संरक्षणावर खर्च करावा लागत आहे. देशाच्या संपन्नतेपेक्षा देशाचे सार्वभौमत्व महत्त्वपूर्ण असते. देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी सरकारला सतत युद्धाच्या तयारीमध्ये राहावे लागत असते. त्यासाठी नवीन शस्त्रांची खरेदी करणे, निर्मिती करणे यावर सरकारला प्रचंड पैसा खर्च करावा लागत असतो. परिणामी संरक्षणावरील खर्च जो आहे
तो सरकारचा वाढत असल्यामुळे अशा या परिस्थितीमध्ये सरकारला सरकारला लष्करावरील किंवा सैनिकावरील खर्च वाढवावा लागतो आणि त्यामुळे हा खर्च सरकार कडून केला जात असतो आणि परिणामी या खर्चाचा वापर नवीन शस्त्रांची निर्मिती किंवा शस्त्रांची खरेदी करण्यासाठी केला जातो आणि त्यामुळे समाजाच्या उत्पन्नात किंवा देशाच्या उत्पन्नात वाढ होत असते. ह्या संरक्षणावरील खर्चातून मिळणारा उत्पन्न हे समाजाच्या हातामध्ये प्रत्यक्ष स्वरूपामध्ये येत असते आणि त्यामुळे समाजाची एकूण खर्च शक्ती वाढून उत्पन्न वाढते. परिणामी वस्तू व सेवांची मागणी वाढून किंमत पातळीमध्ये वाढ घडून येत आहे. अशा प्रकारे वाढता संरक्षण खर्च त्यामुळे सुद्धा चलनवाढ घडून येत असते. त्यानंतर दुसरं महत्त्वपूर्ण जे कारण आहे ते म्हणजे आर्थिक विकास. आधुनिक काळामध्ये सर्वच देशांनी आर्थिक कल्याणाचा मार्ग स्वीकारलेला आहे आणि यासाठी आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी सरकारकडून प्रचंड प्रमाणात प्रयत्न केले आपल्याला दिसून येतो. देशाचा आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी किंवा साधण्यासाठी आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून सरकार प्रचंड प्रमाणात खर्च करत असते. ठरवलेली उद्दिष्टे ठराविक काळात साध्य करण्यासाठी सरकारकडून सार्वजनिक क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणात गुंतवणूक केली जात असते. त्यामुळे समाजाची क्रयशक्ती किंवा खरेदीशक्ती वाढते. साहजिकच समाजाची मागणी, वस्तू व सेवांची मागणी वाढून किंमत पातळीमध्ये वाढ घडून येत असते. अशा प्रकारे आर्थिक विकासाच्या सरकारच्या या धोरणामुळे चलनवाढ झालेली आपल्याला दिसून येत असते. त्यानंतर दुसरं जे महत्त्वपूर्ण कारण आहे ते म्हणजे खाजगी क्षेत्रातील वाढता खर्च. तेजीच्या कालखंडामध्ये अर्थव्यवस्थेमधील वातावरण हे उत्साहवर्धक असते, आशादायी असते. खाजगी उद्योगपती, व्यावसायिक यांना नफा प्राप्त होत असतो आणि त्यामुळे खाजगी क्षेत्रातील व्यापारी, व्यावसायिक, उद्योगपती यांच्याकडून प्रचंड प्रमाणात गुंतवणूक होत असते आणि ही गुंतवणूक वाढल्यामुळे साहजिकच उत्पादन घटकांची या कालखंडामध्ये मागणी वाढत असते आणि त्यामुळे उत्पादन घटकांच्या उत्पन्नात वाढ होत असते. परिणामी त्यांच्याकडून वस्तू व सेवांची मागणी अधिक होऊन किंमत पातळीमध्ये वाढ घडून येत असते. अशा प्रकारे खाजगी क्षेत्रातील वाढता खर्च किंवा खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढल्यामुळे चलनवाढीला एक प्रकारे चालना मिळत असते. हे एक प्रमुख कारण असले आपल्याला दिसून येते. त्यानंतर दुसरा जो महत्त्वपूर्ण कारण आहे ते म्हणजे पैशाचा चलनवेग किंवा पैशाचा भ्रमणवेग. पैशाचा भ्रमणवेग म्हणजे पैसा अर्थव्यवस्थेमध्ये जितक्या स्वरूपामध्ये आर्थिक कार्यासाठी वापरला जातो त्याला पैशाचा भ्रमणवेग असं म्हटलं जात असतं. यामध्ये विशिष्ट कालावधीमध्ये चलन जितक्या वेळा हस्तांतरित होते आणि या चलनाच्या माध्यमातून जे वस्तू विनिमयाची खरेदीची कार्य होते त्यालाच पैशाचा भ्रमणवेग असं म्हटलं जात असतं. म्हणजेच पैशाची जी अर्थव्यवस्थेमधील गतिशीलता आहे ती गतिशीलता त्याच्यामुळे सुद्धा किंमत वाढ किंवा भाववाढ घडून येत असते. व्यवहारामध्ये पैशाचा भ्रमणवेग किंवा गतिशीलता जी आहे ती ज्यावेळी जास्त होते किंवा वाढते त्यावेळी लोकांची रोकड प्राधान्य प्रवृत्ती कमी होऊन खर्च करण्याची प्रवृत्ती वाढते. परिणामी त्यामुळे भाववाढ घडून येत असते. अशा प्रकारे पैशाच्या चलनवाढीचा जो वेग आहे त्याचा परिणाम भाववाढीवर होत असतो. पैशाची चलनवाढ जेवढ्या प्रमाणात जास्त असते तेवढ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार वेगाने होऊन अर्थव्यवस्थेमध्ये किंमत वाढ झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर दुसरा महत्त्वपूर्ण जो घटक आहे तो म्हणजे सरकारचा अनुत्पादक खर्च. बऱ्याच वेळा सरकारकडून अनुत्पादक स्वरूपाचा खर्च अनुत्पादक कार्यासाठी खर्च होत असतो. यामध्ये सरकारी अधिकारी, लोकनियुक्त प्रतिनिधी यांचे प्रवास दौऱ्याचा खर्च, त्याचबरोबर समारंभाचा खर्च, प्रशासकीय कार्यालयामधील खर्च हा एक प्रकारे अनुत्पादक स्वरूपाचा खर्च असतो आणि त्यामुळे वस्तू व सेवांच्या उत्पादनात वाढ होत नाही. परंतु अशा खर्चामुळे वस्तू व सेवांची मागणी वाढून भाववाढीला चालना मिळत असते.
हे एक प्रमुख कारण जे आहे चलनवाढीचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर दुसरं महत्त्वपूर्ण कारण जे आहे ते म्हणजे लोकसंख्या वाढ. वाढती लोकसंख्या, मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढल्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू व सेवांची मागणी प्रचंड प्रमाणात वाढत असते किंवा मागणी होत असते. परिणामी मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होऊन किंवा पुरवठा जो आहे तो कमी पडतो. परिणामी वस्तूंच्या किमती वाढत असल्या आपल्याला दिसून येतात. त्यातून चलनवाढ घडून येत असते. लोकसंख्या वाढीमुळे अन्न, वस्त्र, निवारा या इत्यादी गोष्टींची गरज असते. साहजिकच उपभोगी वस्तूंची मागणी वाढते. अशा उपभोगी वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी भांडवली वस्तूंचीही मागणी वाढते आणि त्यामुळे मागणीच्या मानाने पुरवठा जो आहे तो कमी पडल्यामुळे वस्तूंच्या किमती वेगाने वाढत असल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे लोकसंख्या वाढीचा परिणाम चलनवाढीवर झाले आपल्याला दिसून येतो. चलनवाढीला हातभार लावण्याचं काम लोकसंख्येतील वाढ करत असते. त्यानंतर दुसरं महत्त्वपूर्ण जे कारण आहे ते म्हणजे काळा पैसा, ब्लॅक मनी. जो बेकायदेशीररित्या पैसा निर्माण केलेला असतो किंवा मिळवलेला असतो त्यालाच काळा पैसा असे म्हटले जाते. आणि हा काळा पैसा जो आहे तो भाववाढीला कारणीभूत ठरत असतो. जेवढा प्रमाणात अर्थव्यवस्थेमध्ये बेहिशेबी किंवा अशा प्रकारे गैरमार्गाने मिळवलेला काळा पैसा जास्त निर्माण होतो तेवढा अर्थव्यवस्थेमध्ये महागाई वाढत असते. कारण या काळ्या पैशाचा वापर अनेक वस्तू व सेवांची खरेदी करण्यासाठी केला जात असतो. काळ्या पैशामुळे समाजाची खर्च करण्याची प्रवृत्ती वाढत असते. परिणामी वस्तूला वाटेल तेवढी तितकी किंमत देण्याची प्रवृत्ती निर्माण होत असते आणि अशा या काळ्या पैशामुळे वस्तू व सेवांची मागणी जास्त राहून अर्थव्यवस्थेमध्ये किंमत पातळीमध्ये वाढ घडून येत असते. अशा प्रकारे काळा पैसा हे एक प्रमुख कारण जे आहे ते आपल्याला दिसून येते. त्यानंतर दुसरं जे महत्त्वपूर्ण कारण आहे ते म्हणजे सरकारचे कर धोरण. सरकारकडून कराचे दर कमी केल्यास समाजाच्या वास्तव उत्पन्नामध्ये वाढ होत असते. परिणामी समाजाचे उत्पन्न वाढल्यामुळे त्यांच्याकडून वस्तू व सेवांची मागणी वाढते. परिणामी भाववाढ घडून झालेली दिसून येते किंवा किंमत वाढ घडून आलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर ज्यावेळी सरकारकडून अप्रत्यक्ष कराचे दर वाढवले जातात, उदाहरण विक्री कर, करमणूक कर, उत्पादन शुल्क, आयात शुल्क इत्यादीत वाढ केल्यामुळे सुद्धा भाववाढ घडून येत असते. म्हणजे वस्तूंच्या किमती ह्या वाढत असतात. त्यानंतर पुढचा जो महत्त्वपूर्ण जे कारण आहे ते म्हणजे साठेबाजी. भविष्यकाळामध्ये वस्तूंच्या किमती अधिक वाढण्याची शक्यता असल्यामुळे उत्पादक, व्यापारी, व्यावसायिक वर्ग जो आहे तो वस्तूंची साठेबाजी किंवा मालाची साठेबाजी करून ठेवत असतो. परिणामी बाजारामध्ये कृत्रिम टंचाई निर्माण होते आणि मागणीच्या तुलनेत पुरवठा हा कमी राहतो आणि त्यामुळे वस्तूंच्या किमती ह्या वेगाने वाढत असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर दुसरं महत्त्वपूर्ण जे कारण आहे ते म्हणजे नैसर्गिक आपत्ती. देशामध्ये दुष्काळ, भूकंप, महापूर, चक्रीय वादळ, टोळधाड, रोगराई, पिकावरील रोगराई इत्यादी नैसर्गिक आपत्ती आल्यास बाजारपेठेमध्ये वस्तू व सेवांचा पुरवठा कमी राहून वस्तूंच्या पुरवठ्याच्या तुलनेत मागणी जास्त राहते. परिणामी उत्पादन पातळी कमी राहिल्याने वस्तूंच्या किमती वाढतात आणि त्यामुळे किंमत वाढ घडून आलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादनावर परिणाम होऊन उत्पादन घटले जाते आणि वस्तू व सेवांचा पुरवठा कमी राहून वस्तूंच्या किमती ह्या वाढलेल्या आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे नैसर्गिक आपत्ती ही कारण असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढचे जे कारण आहे ते म्हणजे उत्पादनातील अडचणी. ज्यावेळी कामगारांच्याकडून संप, टाळेबंदी, संथ गतीने काम करणे, बंद पुकारणे यामुळे उत्पादन कार्यामध्ये अडचणी निर्माण होत असतात. या अशा कालखंडामध्ये उत्पादन कार्य थांबून उत्पादन घटते. तसेच मालाच्या वाहतुकीमध्ये अडचणी निर्माण होतात. कच्चा माल वेळेवर मिळत नाही किंवा त्याचा पुरवठा होत नाही. इंधनाचा अपुरा पुरवठा इत्यादी कारणामुळे उत्पादन घटते, उत्पादन कार्य थांबते. परिणामी वस्तूंच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी राहतो आणि वस्तूंच्या त्यामुळे किमती वाढत असतात आणि अर्थव्यवस्थेमध्ये भाववाढ घडून येत असते. अशा प्रकारे उत्पादन कार्यातील अडचणीमुळे भाववाढ
निर्माण होत असते किंवा भागवाढ घडून येत असते. त्यानंतर दुसरं महत्त्वपूर्ण जे कारण आहे ते म्हणजे सरकारचे कर्जविषयक धोरण. सरकारने मोठ्या प्रमाणात कर्जाची उभारणी केल्यास देशांतर्गत चलन पुरवठा वाढत असतो, त्यामुळे किमती वाढतात. तसेच सरकारने देशामध्ये कर्जाची मोठ्या प्रमाणात परतफेड केल्यास किंवा सरकारने अशा प्रकारचे धोरण स्वीकारल्यास, कर्ज परतफेडीचे धोरण स्वीकारल्यास समाजाच्या पैशातील उत्पन्नात वाढ होऊन समाजाकडून वस्तू व सेवांची मागणी वाढते आणि त्यामुळे वस्तूंच्या किमती वाढून अर्थव्यवस्थेमध्ये भाववाढ किंवा चलनवाढ घडून येत असते. त्याचबरोबर पुढचं जे महत्त्वपूर्ण कारण आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे धोरण. सरकारकडून प्रचंड प्रमाणात विदेशात वस्तू व सेवांची निर्यात केल्यास देशांतर्गत वस्तूंची टंचाई निर्माण होत असते. परिणामी देशांतर्गत वस्तू आणि सेवांचा पुरवठा कमी राहतो आणि परिणामी मागणी जास्त असल्याने वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येतात, किंमत पातळी वाढलेली आपल्याला दिसून येते. आणि शेवटची जी कारण आहे ती म्हणजे उत्पन्न वाटपातील विषमता. राष्ट्रीय उत्पन्नाचे वाटप अर्थव्यवस्थेमध्ये कशा प्रकारे झाले आहे त्यावर किंमत पातळी अवलंबून असते. अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे वाटप जर अत्यंत विषम रीतीने झाले असेल तर देशामध्ये चैनीच्या आणि ऐषारामाच्या ज्या वस्तू व सेवा आहेत त्यांची मागणी वाढते आणि त्यामुळे साहजिकच अशा वस्तूंसाठी वाटेल ती किंमत देण्याची उपभोक्त्याची तयारी असते. त्यामुळे अशा वस्तूंच्या निर्मितीसाठी उत्पादन घटकांचा वापर केला जातो, उत्पादन साधनसामग्री वापरली जाते. परिणामी जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्यांचे उत्पादन घटले जाते आणि त्यातून वस्तू व सेवांची मागणी पुरवठा कमी राहून वस्तूंच्या किमती ह्या वाढत असतात. अशा प्रकारे उत्पन्नातील वाटपाचा परिणाम किंमत पातळीवर होऊन किंमत वाढीला एक प्रकारे चालना मिळत असलेल्याला दिसून येते. आज आपण या लेक्चरमध्ये चलनवाढ म्हणजे काय, चलनवाढीचे प्रकार आणि त्याचबरोबर चलनवाढीची जी प्रमुख काही कारणे आहेत त्याविषयी चर्चा केली. पुढील लेक्चरमध्ये चलनवाढ आणि व्याजदर यांचा जो परस्पर संबंध आहे त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत.